व्यक्तिमत्व विकास. आपल्याला असा मनुष्य पाहिजे की ज्याच्या स्वभावाचे सर्व पैलू सारखेच विकसित झाले आहेत. हृदयाने विशाल, बुद्धीने थोर, कृतीने श्रेष्ठ. आपल्याला असा मनुष्य पाहिजे की ज्याचे हृदय जगाच्या दुःखांनी आणि क्लेशांनी कळवळते. आपल्याला असा मनुष्य हवा की जो केवळ भावनाशीलच नाही तर त्याबरोबरच जो वस्तूंचा खराखुरा अर्थ समजून घेऊ शकतो, जो प्रकृतीच्या अंतर्यामी शिरून तिचा अर्थ जाणून घेऊ शकतो. आपल्याला असा मनुष्य पाहिजे की जो एवढ्यावरच न थांबता आपल्या भावना आणि आपल्याला गवसलेला अर्थ प्रत्यक्ष कृतीत आणू इच्छितो. मेंदू, हृदय आणि हात यांचे अशा प्रकारचे संमेलन आपल्याला हवे आहे. व्यक्तिमत्वच खरे महत्वाचे. आपल्या भोवती काय घडत आहे हे आपण पाहताच. या जगात सर्वजण एकमेकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या स्वतःच्या शरीर रक्षणासाठी आपल्या शक्तीचा काही भाग खर्च होत असतो. त्या व्यतिरिक्त आपल्या शक्तीचा प्रत्येक कण प्रतिदिनी दुसऱ्या व्यक्तींवर प्रभाव पाडण्याच्या कामी खर्च होत असतो. आपली शरीरे, आपले सद्गुण, आपली बुद्धी, आपले अध्यात्म ही सर्व दुसऱ्यावर सतत प्रभाव पाडित असतात. आणि या उलट इतर सर्वांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. आपल्या सभोवार हे सतत चालू आहे. आता आपण एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊ. एखादा मनुष्य येतो, तो फार शिकलेला आहे हे तुम्हाला माहीत असते. त्याची भाषा सुंदर असते. तो तासनतास तुमच्याशी बोलतो, पण तुमच्यावर काहीच प्रभाव पाडू शकत नाही. दुसरा एखादा मनुष्य येतो, तो थोडेसे शब्द उच्चारतो. ते व्यवस्थित मांडलेले किंवा व्याकरण शुद्ध नसतात. असे असूनही तो तुमच्यावर खूप प्रभाव पाडतो. तुमच्यापैकी पुष्कळांनी ही गोष्ट पाहिली आहे. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की केवळ शब्दांनीच नेहमी प्रभाव पडत नसतो. दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने शब्द किंबहुना विचार यांचा भाग 1/3 असतो. या बाबतीत मनुष्याचे व्यक्तिमत्वच महत्वाचा घटक असते आणि त्यानेच 2/3 प्रभाव पडत असतो. ज्याला आपण माणसाच्या व्यक्तिमत्वाची आकर्षण शक्ती म्हणतो, ती बाहेर पडते आणि आपल्यावर प्रभाव पडते. आपल्या कुटुंबामध्ये व घरामध्ये कुटुंब प्रमुख असतात. काही कुटुंब प्रमुख यशस्वी होतात आणि काही अयशस्वी ठरतात. असे का? आपल्या अपयशाचे खापर आपण दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो. मी अपयशी ठरलो की लगेच अमुक अमुक मनुष्य हा माझ्या अपयशाचे कारण आहे, असे मी सांगायला सुरुवात करतो. अपयशाच्या बाबतीत आपले स्वतःचे दोष आणि कमकुवतपणा कबूल करणे हे कोणालाही आवडत नाही. प्रत्येक मनुष्य स्वतःला दोषरहित म्हणजे निर्दोषी समजत असतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीला, गोष्टीला वा नशिबाला दोष देत असतो. कुटुंब प्रमुख जेव्हा अयशस्वी होतात तेव्हा त्यांनी स्वतःला असा प्रश्न विचारला पाहिजे की काही माणसे उत्तम रीतीने घर चालवतात आणि दुसरे ते करू शकत नाही. याला कारण काय? हा फरक त्या माणसावर अवलंबून असतो. त्याचे व्यक्तिमत्वच याला जबाबदार असते. मानव जातीच्या थोर नेत्यांकडे नजर टाकली आणि आपल्याला नेहमी असे आढळून आले की त्यांचे व्यक्तिमत्वच त्यांच्या प्रभावाचे मुख्य कारण होते. आता गतकाळातील थोर ग्रंथकार आणि विचारवंत यांचा आपण विचार करूया. खरे सांगायचे तर त्यांनी कितीसे मौलिक विचार आपल्या समोर ठेवले. प्राचीन समाज नेत्यांनी जे साहित्य मागे ठेवलेले आहे ते विचारात घ्या. त्यांचा प्रत्येक ग्रंथ आपण तपासून पहा आणि त्याचे मूल्यमापन करा. जगात आतापर्यंत जे अभिनव, मूलगामी असे खरे विचार निर्माण झाले ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातून त्यांचे विचार वाचा.
हे ग्रंथकार आपल्याला काही फार महान वाटत नाही, पण तरी ते त्यांच्या त्यांच्या काळात फार महान होते हे आपल्याला माहिती आहे. कशामुळे ते असे थोर झाले? त्यांच्या विचारांमुळे नव्हे, त्यांच्या ग्रंथांमुळे नव्हे, त्यांच्या व्याख्यानांमुळे नव्हे, तर जे आपल्याला आज दिसत नाही, जे काळाच्या ओघात निघून गेल्यासारखे दिसते, असे काहीतरी त्यांच्या थोरपणाचे कारण होते. आणि ते म्हणजे त्यांचे महान व्यक्तिमत्व होय. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीचा 2/3 प्रभाव तिच्या व्यक्तिमत्वाचा असतो आणि 1/3 प्रभाव तिच्या बुद्धीचा आणि शब्दांचा असतो. खरा माणूस म्हणजेच माणसाचे व्यक्तिमत्व हेच आपल्यावर प्रभाव पाडित असते. आपली कर्मे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची केवळ बाह्य अभिव्यक्ती असतात. माणसाचे व्यक्तिमत्व कर्मांमधून प्रकट होतेच. कारणाचे पर्यवसान कार्यात झालेच पाहिजे. सर्व शिक्षणाचा हेतू माणसाचे व्यक्तिमत्व घडवणे हाच असायला पाहिजे. पण त्याऐवजी आपण बाहेरच्या बाजूलाच रंगसफेदी करण्यात गढून गेलो आहोत. आत व्यक्तिमत्वाचा अभाव असताना केवळ बाहेरून रंगसफेदी करण्यात काय स्वारस्य आहे? सर्व शिक्षण वळणाचे ध्येय आणि कार्य माणसाचा विकास घडवून आणणे हे आहे. जो माणूस जे व्यक्तिमत्व दुसऱ्यांवर प्रभाव पाडू शकते, जे आपल्या बांधवांवर जादूची मोहिनी पाडते, ते शक्तीचे केंद्र असते. जेव्हा हे शक्तिशाली व्यक्तिमत्व तयार होते, तेव्हा तो मनुष्य वाटेल ती गोष्ट करू शकतो. ज्या कशावर अशा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल ते कार्यक्षम होऊन जाईल. आता आपल्याला असे आढळून येईल की ही गोष्ट जरी खरी असली तरी आपल्याला माहित असलेल्या कोणत्याही भौतिक सिद्धांताच्या आधाराने ती स्पष्ट करता येणार नाही. रसायनशास्त्र किंवा पदार्थ विज्ञानशास्त्र यांच्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला ही गोष्ट कशी स्पष्ट करता येणार? कितीसा प्राणवायू, हायड्रोजन किंवा कार्बन, निरनिराळ्या अवस्थातील किती अणू, परमाणू व पेशी या आश्चर्यकारक व्यक्तिमत्वाचे स्पष्टीकरण करू शकतील? तरी देखील हे व्यक्तिमत्व सत्य आहे हे आपल्याला माहिती आहे. इतकेच नव्हे तर ते मानवाचे सत्य स्वरूप आहे. तेच जगत असते, चालत असते, काम करीत असते, प्रभाव पाडित असते, आपल्या बांधवांना प्रेरणा देत असते आणि व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच ते निघून जात असते. त्या व्यक्तीची बुद्धी, तिचे ग्रंथ, तिची कार्ये या साऱ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे केवळ अवशेष होत. याचा विचार करा. थोर धर्माचारी आणि महान तत्वज्ञ यांची तुलना करा. या तत्वज्ञांनी अत्यंत आश्चर्यकारक ग्रंथ लिहिले आहेत आणि तरीही त्यांनी मानवाच्या अंतरंगावर, व्यक्तिमत्वावर क्वचितच परिणाम घडवलेला आहे. उलट पक्षी धर्माचार्यांनी आपल्या जीवनात आपापल्या देशाला पूर्णपणे हलवून सोडलेले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच हा फरक झालाय. तत्वज्ञाच्या बाबतीत व्यक्तिमत्वाचा प्रभाव अत्यंत अल्प असतो, तर थोर धर्मसंस्थापकांच्या बाबतीत तो फार प्रचंड असतो. तत्वज्ञाच्या व्यक्तिमत्वाचा केवळ बुद्धीवर प्रभाव पडतो, तर धर्मसंस्थापकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव संपूर्ण जीवनावर पडतो. पहिली क्रिया ही साधी रासायनिक क्रिया आहे. त्या ठिकाणी काही रासायनिक घटक एकत्र येतात, त्यांचा हळूहळू संयोग होतो आणि योग्य परिस्थितीत त्यातून एकतर प्रकाश उत्पन्न होईल किंवा तो उत्पन्न होणारही नाही. दुसरी क्रिया ही मशालीच्या क्रियेसारखी आहे. ही मशाल एका मागून दुसरा दिवा शीघ्र गतीने पेटवीत जाते.